या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। 21 डिसेंबर 1909 साली नाशिक येथील विजयानंद नाट्यगृहात जुलमी ब्रिटिश अधिकारी जॅक्सन याला गोळी घालून यमसदनी धाडण्यात आले। त्यास 111 वर्ष पूर्ण झाल्याने हा दिवस वंदे मातरम संघटनेच्या वतीने शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील हुतात्मा स्मारक येथे शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात आला। सिन्नर मधील वंदे मातरम संघटनेच्या वतीने यावेळी हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्मारकास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली। 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद नाट्यगृहात त्या काळचे जुलमी ब्रिटिश अधिकारी जॅक्सन यांना गोळी घालून वध करणाऱ्या अनंत कान्हेरे, कृष्णा कर्वे, दाजीकाका जोशी व सिन्नरचे भूमिपुत्र विनायक नारायण देशपांडे यांचा समावेश होता। त्या घटनेला शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी 111 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचा 111वा शौर्य दिन म्हणून वंदे मातरम संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून साजरा करण्यात आला। यावेळी प्राध्यापक हेमंत टिळे यांच्या क्रांतिकारकांचे बलिदान या विषयावर व्याख्यान संपन्न झाले। या प्रसंगी सिन्नर वंदे मातरम संघटनेच्या पदाधिकारी, सदस्य यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SN न्यूज साठी तुषार काळे। आपण ज्यावेळेस पारतंत्र्यात होतो, आजच्याच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर 1909 रोजी आपल्याला माहिती असेल की नाशिकमध्ये आजचं जे विजयानंद थिएटर आहे, पूर्वी तेथे विजयानंद नाट्यशाळा होती, नाट्यगृह होतं। त्या ठिकाणी विविध प्रकारचे नाटकांचे प्रयोग व्हायचे। पूर्वी पिक्चर हा विषय नव्हता, केवळ नाट्य हेच चालायचे। आणि त्या काळात बालगंधर्व होते, बालगंधर्वांच्या उत्कर्षाच्या काळात त्यावेळेस रंगशारदा हा नाट्यप्रयोग खूप गाजला। आणि अशाच ह्या प्रयोगामध्ये त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी जॅक्सन हे त्या नाट्य बघण्यासाठी येणार होते आणि त्या ठिकाणी काही तरुणांनी त्यांचा गोळी मारून खून केला। तुम्हाला माहिती असेल की आपलं राष्ट्रीय गान हे वंदे मातरम आहे, पण ज्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस वंदे मातरम हे राष्ट्रीय गान गाणाऱ्यांवर देशद्रोहाचे खटले करणारा हा जॅक्सन होता। असे खूप त्यांनी अत्याचार या आपल्या भारतीयांवर केले आणि अत्याचार करणारा हा मनुष्य नव्हे तर राक्षसच असू शकतो। आणि या राक्षसाचा अनंत कान्हेरे, वय वर्ष 18, एक चित्रकलेची आवड असणारा हा तरुण नेहमी त्याच्या हातात हा चित्र काढण्यासाठी कुंचला, म्हणजे ब्रश असणारा हा तरुण त्या जॅक्सनच्या समोर येतो आणि त्याला अगदी समोरून गोळ्या मारून त्याला यमसदनी पाठवतो। असे हे क्रांतिकारक जे देशासाठी त्यांनी आपलं प्राण अर्पण केलं, आपल्या संसारांवर सोडून त्यांनी ही भारत माताच हीच माझी माता आणि त्या मातेसाठीच त्यांनी आपलं सर्वस्व वाहिलं। या जॅक्सनचा आजच्याच दिनी वध करण्यात आला होता आणि तो दिवस आपण या ठिकाणी शौर्य दिन म्हणून या ठिकाणी पाळत असतो। वंदे मातरम। आज 21 डिसेंबर शौर्य दिन हा साजरा केला जातो। आजच्याच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर 1909 या दिवशी नाशिक येथील विजयानंद नाट्यगृह या नाट्यगृहामध्ये नाशिकचा तत्कालीन जुलमी कलेक्टर जॅक्सन याचा वध करण्यात आला। तर याच्यामध्ये जे मूळ क्रांतीवीर होते ज्यांनी हा सर्व कट रचला, त्याच्यामध्ये प्रमुख हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे हा 18 वर्षाचा युवक ज्याने जॅक्सनला गोळ्या घातल्या आणि यमसदनी धाडलं। तर या जॅक्सनने त्या काळामध्ये बरेचसे उपकार स्वतःच्याने करून ठेवलेले होते आणि तेच उपकार त्यालाच कामी आले। ह्या पद्धतीनं अनेक घटना या जॅक्सनने या नाशिकमध्ये घडवलेल्या होत्या
मग सातपूरचा एक माळी शेतकरी होता, त्याला त्या विल्यम अधिकाऱ्याने मारलं, ठार केलं. त्याच पद्धतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे ज्येष्ठ बंधू होते बाबाराव सावरकर यांना काही कारण नसताना त्याने जेरबंद केलं आणि थेट काळ्या पाण्याच्या शिक्षेला पाठवून दिलं. नाशिकचे नामांकित वकील जे बाबासाहेब खरे वकील होते, या वकिलांची सनद जप्त केली आणि त्यांचे वकिलीचे अधिकार काढून घेऊन त्यांची काही मिळकत होती ती सुद्धा जप्त केली. त्या पद्धतीनं तांबेशास्त्री प्रवचनकार होते, या तांबेशास्त्रींवरती सुद्धा या जॅक्सनने प्रवचन बंदी घातली. असे अनेक कारणं या जॅक्सनच्या वधाला कारणीभूत ठरले. आणि यामध्ये जे कट रचण्यामध्ये होते त्याच्यामध्ये प्रमुख होते कृष्णाजी गोपाळ कर्वे, यांचं वय फक्त 23 वर्षांचं होतं आणि त्यांच्या सोबतीला होते सिन्नरचे भूमिपुत्र विनायक नारायण देशपांडे, यांचं वय वर्ष फक्त 19 होतं. आणि यांच्या सानिध्यामध्ये आलेले आणि अभिनव भारत संघटनेची शपथ घेतलेले हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे, वय वर्ष 18 होतं. तर यांनी सर्व संगनमताने व्यूहरचना रचली, एक कट रचला आणि या कटाच्या माध्यमातून 21 डिसेंबर 1909 या दिवशी नाशिक येथील विजयानंद नाट्यगृहामध्ये या जॅक्सनला यमसदनी धाडण्यामध्ये यश मिळालं. आणि याच हुतात्म्यांना 19 एप्रिल 1910 रोजी ठाण्याच्या तुरुंगामध्ये त्यांना फासावरती लटकवण्यात आलं. तर अशा या हुतात्म्यांचं स्मरण आपल्या सर्वांना राहावं, त्यांच्यामधून आपल्याला प्रेरणा मिळावी आणि म्हणूनच हा अल्पसा प्रयत्न या निमित्ताने या ठिकाणी केलेला आहे. आणि दरवर्षी गेल्या 3 वर्षापासून मी स्वतः प्राध्यापक हेमंत टिळे या ठिकाणी हा उपक्रम इथल्या वंदे मातरम संघटनेच्या सहमतीने किंवा त्यांच्या सोबत हा साजरा करत आहे.